अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कसं करायचं आहे, त्याचप्रमाणे हवन कसं करावं, हवन करणं आवश्यक आहे का, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, त्याचप्रमाणे हवन कोणी करावं, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माहिती नीट समजेल। आता सगळ्यात प्रथम आपण बघूया की हवन कधी करावं। हवन तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला, जेव्हा नवरात्री समाप्ती असते तेव्हा एक तर तुम्ही नवमीला करा किंवा अष्टमीला तुम्ही हवन करू शकता। बघा, आता हवन कोणी करावं? ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केलेले आहेत त्यांनीच हवन करावं का? तर असं अजिबात नाही। तुम्ही जरी पाठ केलेले नसतील तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता। तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता, किंवा तुम्ही कुठल्याही सेवा केल्या असतील नसेल तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता। आणि हवन करावंच का? तर हवन नक्कीच आपल्या घरामध्ये झालं पाहिजे, कारण की हवन केल्यामुळे काय होतं, हवन केल्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाहेरची बाधा आहे ती घराच्या बाहेर निघून जाते। जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा अखंड वास राहत असतो। म्हणून लक्षात घ्या की हवन या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे। बघा, हवन केल्यामुळे आपल्याला खरंच तुम्ही अनुभव घेऊन बघा, जेव्हा आपण हवन आपल्या घरामध्ये होतं, हवन करणं म्हणजे खूप काही मोठं काही करायचं का? अजिबात नाही। याला काही फार काही लागत नाही। अगदी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हवन करू शकतो। कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगणारच आहे, पण लक्षात घ्या की हवन आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे। हवन केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदते, आपल्याला स्वतःला खूप प्रसन्न वाटतं। त्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी घराच्या बाहेर निघून जात असते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ते वाढत असतो। म्हणून हवन आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे, लक्षात घ्या। हवन कधी करावं? तर अष्टमीला आणि नवमीला तुम्ही हवन करू शकता। आता हवन कसं करावं, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात? बघा, हवन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हवन पात्र। जरी तुमच्याकडे हवन पात्र नसेल तरी सुद्धा तुम्ही तांबण, आपण तांबण म्हणतो त्याला, तांब्याचं ताट, ते तुम्ही घेऊ शकता हवन करण्यासाठी। तुमच्याकडे हवन पात्र नसेल तरी सुद्धा तुम्ही तांब्याचं ताट आपल्या देवांचं असतं ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर त्यासाठी आपल्याला शेणाची एक गोरी लागणार आहे। त्यानंतर संहिता मिळतात, त्यामध्ये अनेक झाडांची लाकडे असतात। संहिता कुठे मिळतात? तर संहिता तुम्हाला जिथे कुठे देवांची पुस्तके किंवा देवांचं सामान मिळतं ते तुम्हाला संहिता मिळतात। त्याचप्रमाणे हवन सामग्री म्हणून एक पुडा मिळतो, तर तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे। हवन सामग्री पण कुठे मिळतं? तिथेच तुम्हाला देवांची जिथे कुठे सामान, पुस्तके मिळतात, सामान मिळतं, तिथे तुम्हाला हवन सामग्री पण मिळून जाईल। तर संहिता तुम्हाला आणायच्या आहेत, हवन सामग्री आणायची आहे, शेणाची गौरी तुम्हाला लागणार आहे। तर या गोष्टी तुम्हाला हवन करण्यासाठी लागणार आहे। आता बघा, हवन करताना आपण स्वाहाकार करत असतो। स्वाहाकार करताना आपल्याला स्वाहा आपण का म्हणतो की आपण देवीला आपण जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा देवी तोंड उघडत असते आणि देवीला आपण तो नैवेद्य अर्पण करत असतो। तर हवन करताना, स्वाहाकार करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात? तर सगळ्यात प्रथम तुम्हाला गायचं शुद्ध तूप लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तांदळाची खीर, त्यानंतर तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ, याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहे। आता बघा, जरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ केले असतील किंवा नसतील तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता। जेव्हा तुम्ही हवन करणार अष्टमीला किंवा नवमीला तेव्हा तुम्हाला एका चौरंगावर किंवा एका पाटावर तुम्हाला ते हवन पात्र घ्यायचं आहे। हवन पात्र नसेल तर तुम्हाला तांबण घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माती घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं की खालचं जे काही ताट आहे किंवा हवन पात्र आहे ते खराब होत नाही। जेव्हा आपण त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करतो त्या अग्नीमुळे ते पात्र किंवा ताट खराब होऊ नये म्हणून आपल्याला त्यामध्ये थोडीशी माती घ्यायची आहे। माती पसरून द्यायची आहे त्या ताटामध्ये किंवा हवन पात्रामध्ये। त्यावर तुम्हाला ज्या संहिता तुम्हाला सांगितल्या आहेत त्या संहिता तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत। त्याचबरोबर जी हवन सामग्री तुम्हाला मी सांगितली आहे तुम्हाला हवन सामग्री थोडी त्यामध्ये टाकायची आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला भीमसेन कापूर घ्यायचा आहे। भीमसेन कापूर हा जास्त घ्या, जेणेकरून बघा अग्नी प्रज्वलित व्हायला त्याच्यामुळे आपल्याला मदत होत असते। म्हणून भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे, थोडासा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे। आता त्यानंतर तो अग्नी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आता अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर आता सेवा काय करायची? आता आपण हवन तर आपण केलेलं आहे, अग्नी तर आपण प्रज्वलित केलेला आहे, मग आता सेवा काय करावी? बघा, अग्नी प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे? तर तुम्ही श्री सूक्त म्हणून तुम्ही हवन करू शकता।
त्याचप्रमाणे तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून तुम्ही हवन करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा स्तोत्राचे पाठ म्हणून तुम्ही हवन करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला हे सगळं काही जमत नसेल, तुम्ही सगळ्यात सोपं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो 99 मंत्र आहे हे म्हणून तुम्ही स्वाहाकार म्हणजे हवन तुम्ही करू शकता। आता बघा, जर तुम्ही श्री सूक्त म्हणणार असाल तर पहिली ओवी म्हणायची आणि स्वाहा म्हणायचा। हरिओम हिरण्यवर्णाम हरणीम स्वर्ण रजतसजाम चंद्राय लक्ष्मी जातो वेदो म आवहम स्वाहा। म्हणजे जेव्हा आपण पहिली ओवी म्हणतो तेव्हा तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे। आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं आहे, गाईचं तूप, पांढरे तीळ, साखर आणि तांदूळ, हे जे काही मी तुम्हाला पदार्थ सांगितले आहेत तुम्हाला थोड्या प्रमाणात घ्यायचे आहे ताटामध्ये, ते सगळे मिक्स करून घ्यायचे। पांढरे तीळ, साखर आणि तांदूळ हे 3 पदार्थ तुम्हाला मिक्स करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला स्वाहाकार आपल्याला हवनमध्ये ते टाकायचे असतात। जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा तुम्हाला ते हवनमध्ये टाकायचे असतात। सगळ्यात प्रथम तुम्हाला हवन करताना सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असतं। गणपती बाप्पांना आपल्याला आवाहन करायचं असतं। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला गाईचं तूप हवनमध्ये टाकायचं आहे। जेव्हा तुम्ही अग्नी प्रज्वलित करतात तेव्हा सगळ्यात प्रथम तुम्हाला ओम गण गणपतये नमः स्वाहा, जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे। परत असं तुम्हाला 11 वेळेस ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे। ओम गण गणपतये नमः स्वाहा आणि गाईचं तूप टाकायचं आहे। ओम गण गणपतये नमः स्वाहा आणि गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे। असं तुम्हाला 11 वेळेस ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे। त्यानंतर तुम्ही श्री सूक्त पठण करा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा किंवा दुर्गा स्तोत्र पाठ करा। या सगळ्यांच्या तुम्हाला एक ओवी म्हटल्यानंतर तुम्हाला स्वाहाकार करायचा असतो। एक ओवी म्हणायची, जर तुम्ही श्री सूक्त म्हणणार असाल, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणणार असाल किंवा तुम्ही दुर्गा स्तोत्राचे पाठ म्हणणार असाल, दुर्गा स्तोत्राचे पाठाचं जर तुम्ही म्हणून तुम्ही हवन करणार असाल तर बघा, तुम्हाला जे काही आधीच्या ज्या काही सेवा आहेत, देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, त्या तुम्हाला आधी म्हणून घ्यायच्या। त्यानंतर अध्याय पहिला सुरू होतो, घेतल्यानंतर तुम्हाला एक ओवी, अध्याय पहिल्याची एक ओवी म्हणून झाली की तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे। आणि ते जे काही पांढरे तीळ आहेत, साखर आहे, तांदूळ आहे, जे आपण ते पदार्थ एकत्र केलेले आहेत ते तुम्हाला या 2 बोटांनी, बघा या 3 बोटांनी, अंगठा आणि हे मधले 2 बोट, या 3 बोटांनी आपल्याला ते सगळे पदार्थ त्या अग्नीमध्ये टाकायचे असतात। जेव्हा आपली एक ओवी पूर्ण म्हणून होते तेव्हा तुम्हाला त्या 3 बोटांनी ते पदार्थ तुम्हाला पांढरे तीळ, साखर आणि तांदूळ ते तुम्हाला अग्नीमध्ये टाकायचे आहेत। स्वाहा जेव्हा आपण म्हणतो, एक ओवी म्हणून झाली की स्वाहा म्हणायचं आहे। आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा स्वाहा हा उच्चार तुम्हाला मोठ्याने करायचा आहे। जरी तुम्ही हळू आवाजात म्हटला तरी सुद्धा चालेल, पण स्वाहा जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला मोठ्याने स्वाहा म्हणायचं आहे। आणि तुम्हाला या 3 बोटांनी ते जे काही पदार्थ आहेत, पांढरे तीळ, तांदूळ आणि साखर, तुम्हाला अग्नीमध्ये टाकायचे आहे। अशाच पण तुम्हाला दुर्गा स्तोत्र पाठ म्हणून तुम्ही हवन करू शकता। त्याचप्रमाणे आता बघा, तुम्हाला हे सगळं काही अवघड वाटत असेल, 99 मंत्र म्हणून तुम्ही हवन करू शकता। कसं तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, त्याच्यानंतर हा जो मंत्र म्हटला तुम्हाला परत स्वाहा म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा। आणि तुम्हाला ते पदार्थ जे काही आहेत, तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ, ते तुम्हाला या 3 बोटांनी स्वाहा जेव्हा तुम्ही म्हणता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, जेव्हा तुम्ही स्वाहा म्हणता तेव्हा तुम्हाला हे पदार्थ या 3 बोटांनी अग्नीमध्ये टाकायचे। मग 99 मंत्र किती वेळेस जप करावा? तुम्ही 1 माळ करू शकता, 3, 5, 7, 11 तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या वेळेस करणं शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही 99 मंत्राचा जप करून तुम्ही स्वाहाकार करू शकता। आता बघा, आता हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला खीर पण टाकायची असते अग्नीमध्ये। मग केव्हा टाकावी? सगळ्यात प्रथम तर आधी आपल्याला ओम गण गणपती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला तूप टाकायचं आहे। त्यानंतर जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगितले, साखर, तांदूळ आणि पांढरे तीळ, हे तुम्हाला टाकायचे आहेत जेव्हा आपण 99 मंत्राचं पठण करतो। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला खिरीचा नैवेद्य टाकायचा असतो अग्नीमध्ये। कारण की काय होतं, आपण जर आधीच खीर टाकली, तांदळाची जी काही खीर आपण करणार, अगदी छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला खीर बनवायची आहे हवनसाठी, फार काही तुम्हाला लागणार नाहीये, अगदी छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला खीर करायची आहे। आणि जेव्हा आपण काय होतं ना, आपण खीर जर आधीच टाकली तर तो अग्नी शांत होतो, हवन आपलं पेटत नाही। त्यामुळे खिरीचा नैवेद्य किंवा खीर आपल्याला सगळ्यात शेवटी हवनमध्ये टाकायची असते। जेव्हा आपला बघा तुमचा आता 99 मंत्र तुम्ही पठण करणार असाल, शेवटी तुम्हाला 11 वेळेस जेव्हा तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे
शेवटी 11 वेळेस तुम्ही जेव्हा पठण करणार तेव्हा तुम्हाला खीर टाकायची आहे हवनमध्ये। जेव्हा तुम्ही शेवटी 11 वेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे स्वाहा म्हणतात तेव्हा तुम्हाला शेवटी तुम्हाला ती खीर अग्नीमध्ये टाकायची आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला हवन करायचं आहे। हवन करणं म्हणजे खूप काही अवघड नाही किंवा खूप काही त्याला लागत नाही, फक्त तुम्हाला मी सांगितलं आहे तेवढ्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत। अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हवन करायचं आहे। आता हवन करून झाल्यानंतर ते सगळं काही जे आहे बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर बघा आता हवन करून झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा स्तुती पाठाचं उद्यापन कसं करायचं। हवन करून झाल्यानंतर ज्यांनी दुर्गा स्तुती पाठ केलेले आहे त्यांनी उद्यापन कसं करायचं। बघा तुम्हाला पुरणाचे दिवे करायचे असतात। पुरणाचे दिवे कसे करायचे, पुरण करायचं आहे एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये तुम्हाला ते थापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 11 होल पाडायचे आहेत किंवा 21 होल तुम्ही पाडू शकता। त्या होलामध्ये तुम्हाला तुपाची भिजवलेली फुलवात, तुपाने भिजवलेली फुलवात, गायीच्या शुद्ध तुपाने भिजवलेली फुलवात तुम्हाला टाकायची आहे। 11 किंवा 21 फुलवात, ते जे 11 होल आपण पाडलेले आहेत डिशमध्ये। पुरण तुम्हाला आधी थापून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला 11 होल पाडायचे आहेत आणि त्या होलामध्ये तुम्हाला तुपाने भिजवलेल्या 11 फुलवाती किंवा 21 फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आणि त्या पुरणाच्या दिव्याने तुम्हाला आपल्या कुलदेवीची आणि आपल्या ग्रंथाला तुम्हाला ओवाळायचं आहे। आपल्या कुलदेवीची तुम्हाला आरती करायची आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे दुर्गा स्तुती पाठाचं। दुर्गा स्तुती पाठाचं उद्यापन करायचं म्हणजे खूप काही मोठं काही करायचं का असं अजिबात नाही, फक्त तुम्हाला पुरणाचे दिवे बनवायचे असतात आणि त्याने तुम्हाला आपल्या ग्रंथाला ओवाळायचं आहे, आपल्या कुलदेवीची तुम्हाला आरती करायची आहे। तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पाठाचं उद्यापन करायचं असतं। तुम्हाला शक्य असेल तुम्ही एखाद्या सुवासिनीला जेव घालू शकता, त्याची ओटी भरू शकता देवी स्वरूप, काहीच हरकत नाही। कन्यापूजन तर आपण करणारच आहोत, पण कन्यापूजन करून सुद्धा जर तुम्हाला इच्छा असेल एखाद्या सुवासिनीला जेव घालण्याची किंवा तिची ओटी भरण्याची तर तुम्ही तिची ओटी भरू शकता, एखाद्या सुवासिनीला सुद्धा तुम्ही जेव घालू शकता, काहीच हरकत नाही। अतिशय उत्तम आहे। बघा जेव्हा आपल्याकडनं अन्नदान घडतं तेव्हा ते अन्नदानाचं पुण्य खरंच खूप अगणित आहे, त्यामुळे आपल्याकडनं जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। शेवटी काय आहे ना, आपले हे जे काही दिवस असतात हे खूप महत्त्वाचे आहेत आणि या दिवसामध्ये आपल्याकडनं जेवढ्या सेवा घडतील तेवढ्याच पटीने आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं आणि या सेवा आपल्याला कधीच वाया जाणार नाही, त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळणारच आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवन करायचं आहे। तुम्हाला समजलं असेल हवन कसं करायचं, त्याचप्रमाणे तुम्हाला दुर्गा स्तुती पाठाचं उद्यापन पण समजलं असेल, फक्त तुम्हाला पुरणाचे दिवे करायचे आहेत। पुरणाचे दिवे कसे करायचे तुम्हाला समजलं असेलच, तर अशाच पण तुम्हाला पाठाचं उद्यापन आणि हवन करायचं आहे। तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।